नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये मी पुन्हा आपलं एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी. बनवायला एकदम सोपी आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट अशी दुधी भोपळ्याची भाजी लागते. आज आपण एकदम अनोख्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. त्यामध्ये आपण तीळ घालून दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी एक लौकी घेतलेली आहे. त्याला आलू शिलणीने चांगल्या प्रकारे वरचं साल काढून घेणार आहोत. त्यानंतर चांगल्या प्रकारे बारीक कट करून घेणार आहोत. त्यानंतर एक टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे. लसूणसुद्धा आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तीळ घालून आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजताना मंद आचेवरच आपल्याला भाजायचं आहे. त्यानं फुल गॅसवर जर आपण भाजलं तर तीळ आपले जळू शकतात. त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला तीळ भाजायचे. त्यानंतर तीळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून राई, 1 टेबलस्पून तीळ घालून आपल्याला तीळ चांगले तडतडले की त्यामध्ये लसूण, मिरची आणि टोमॅटो घालून चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपले टोमॅटो नरम झाले की त्यामध्ये आपल्याला गरम मसाला, हळदी पावडर आणि 1.5 टेबलस्पून मिरची पावडर घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये आपले सगळं जिन्नस चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ज्या लौकीच्या फोडी होत्या त्यासुद्धा घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण बघू शकता आपल्या लौकीच्या फोडी चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये थोडा पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या लौकीच्या फोडी चांगल्या प्रकारे शिजतील. त्यानंतर त्यामध्ये जो आपण तीळ बारीक करून घेतलेलं ते सुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याची उकड काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण बघू शकता आपली लौकी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. त्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून गार्निशिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला लौकीची भाजी सर्व करून घ्यायची आहे. तर बघू शकता आपली लौकीची भाजी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्ही ही भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तर ही भाजी बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम चविष्ट अशी लागते. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्याकडे लौकीची भाजी कशा प्रकारे बनवतात तर मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा, कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे सुद्धा सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.